आज 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. का साजरा केला जातो माहीत आहे का? तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठीतील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना वि. वा. शिरवाडकर म्हणूनही ओळखतात. याच नावाने त्यांनी कादंबरी, लघुकथा, नाटके असे अफाट लेखन केले. कुसुमाग्रज या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. असे म्हणणारे कवी कुसुमाग्रज हे एक समाजभान असणारे कवी, लेखक होते. मराठी साहित्यात नटसम्राट या नाटकासाठी त्यांना 1964 मध्ये मराठी साहित्य अकादमी पुरस्कार, 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार आणि 1990 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यातील प्रचंड योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने 2012 साली त्यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करावा असे घोषित केले. तेव्हापासून सर्व मराठी प्रेमी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. मराठी भाषेला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे. त्यामुळे 2023 साली मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात मराठी भाषा म्हणजे 2 ते 3 हजार वर्षे जुनी भाषा. मराठीचा जन्म संस्कृत भाषेतून झाला. संत ज्ञानेश्वरांनी मराठीची थोरवी सांगताना म्हटले आहे, माझ्या मराठीची बोलू कौतुके, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. म्हणजे अमृतापेक्षाही श्रेष्ठ असे मराठीचे वर्णन त्यांनी केले आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथही मराठीतच लिहिला. यासोबतच संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यासारख्या अनेक संतांनी अभंग लिहून मराठी साहित्याचा इतिहास मजबूत केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठी भाषेला संरक्षण दिले. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी लोकमान्य टिळक, महात्मा फुले, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी स्वातंत्र्य सेनानींनी मराठी भाषेत वेगवेगळे ग्रंथ, लेख आणि पुस्तके लिहिली. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्याला आणि लोकांच्या विचारसरणीला योग्य दिशा मिळू शकली. अण्णाभाऊ साठे, बहिणाबाई चौधरी, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, शिवाजी सावंत अशा अनेक लेखकांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषा समृद्ध केली. त्यांनी लिहिलेले साहित्य म्हणजे आपल्यासाठी खजिना आहे. इसवीसनापूर्वीचा इतिहास लाभलेल्या या मराठी भाषेसमोर नतमस्तक होऊन आपण शपथ घेऊया की मराठी साहित्याचा हा अनमोल खजिना आपण हृदयात साठवून ठेवू. मुख्य भाषा मराठी असलेल्या महाराष्ट्रात सर्वांना मराठी भाषा समजली पाहिजे आणि बोलली गेली पाहिजे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश परदेशातही मराठी प्रेमींकडून मराठी भाषेचा गौरव केला जातो. याचा मनस्वी आनंद वाटतो. जय महाराष्ट्र.